नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जिल्हा परिषद योजनेअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण योजना सध्या स्थितीमध्ये सुरू आहेत। या योजना कोणत्या आहेत व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना काय माहिती व्यवस्थित द्यायची आहे याबाबतची माहिती आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासनाने निश्चित केलेल्या कागदपत्राची यादी सविस्तरपणे बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शासनाने निश्चित केलेल्या कागदपत्राची यादी व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असलेली कागदपत्राची यादी ही अधिकृत स्वरूपातील आहे। ऑफलाईन अर्ज पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जमा करताना ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत। आता यामध्ये आपण एक एक करून हे सर्व कागदपत्र व्यवस्थित समजून घेणार आहोत। नंबर 1 आहे जागेबाबत ग्रामसेवकचा दाखला। जर तुम्ही व्यवसायासाठी किंवा योजनेअंतर्गत लाभासाठी स्वतःची जागा दाखवत असाल तर त्या जागेबाबत ग्रामसेवकांनी दिलेला दाखला जो आहे तो जोडणे आवश्यक असणार आहे। नंबर 2 आहे अटचा उतारा। तुमच्या नावावर असलेली जागेचा अट उतारा अर्जासोबत जोडावा लागतो, यामुळे जागेची मालकी सिद्ध होते। नंबर 3 आहे जात प्रमाणपत्र। जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा इतर राखीव प्रवर्गातून अर्ज करत असाल तर सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे। नंबर 4 आहे उत्पन्नाचा दाखला। तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला या अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे। नंबर 5 आहे दारिद्र्यरेषेल खालील असल्याचा दाखला। जर योजनेची ही अट लागू असेल तर ग्रामसेवकांनी दिलेले BPL असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी या अर्जासोबत जोडायचं आहे। नंबर 6 आहे रहिवासी दाखला। तुम्ही संबंधित गावचे किंवा परिसराचे रहिवासी असल्याचा दाखला अर्जासोबत जोडायचा आहे। नंबर 7 आहे यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र। नंबर 8 आहे कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र। नंबर 9 आहे ग्रामसभेच्या ठरावाची प्रत। नंबर 10 आहे आधार कार्ड। नंबर 11 आहे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स। नंबर 12 आहे लाभार्थी गरजू व पात्र असल्याचा दाखला। नंबर 13 आहे व्यवसायासाठी वीज पुरवठा असल्याचे प्रमाणपत्र। नंबर 14 जागेचा पुरावा किंवा भाडे करारनामा। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक मोठी शंका असते, ती म्हणजेच ग्रामसेवकाकडून हे एवढे सगळे दाखले एकाच वेळी कसे मिळवायचे, ग्रामसेवक वेळेवर जर भेटले नाही तर काय करायचं। मित्रांनो, इथं अजिबात घाबरण्याचं कारण नाही। जिल्हा परिषदेच्या अधिकृत ऑफलाईन अर्जाच्या PDF मध्ये शेवटी ही सर्व कागदपत्र जोडलेली असतात। तुम्हाला वेगळ्या कागदावरती हे दाखले स्वतंत्रपणे तयार करावे लागत नाही। तुम्हाला फक्त खालील सोपी प्रक्रिया करायची आहे। माहिती अचूक भरा, ग्रामपंचायतीला भेट द्या आणि ग्रामसेवकाची शिक्का आणि सही त्या ठिकाणी घ्या। अशा पद्धतीनं तुमचा जो अर्ज आहे तो सर्व व्यवस्थित होणार आहे। मित्रांनो, अर्ज सादर करताना तुम्ही अर्जासोबत जोडलेले कागदपत्र एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचे आहेत, कारण अर्जासोबत एकही कागद जर कमी जोडला तर पुढे छाननीमध्ये तुमचा जो अर्ज आहे तो त्रुटीमध्ये बाद होऊ शकतो। त्यामुळे शासनाने अधिकृत दिलेले कागदपत्राची यादीमधून सर्व कागदपत्र तुम्ही या अर्जासोबत व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। हे सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडल्यानंतर तुमच्या स्थानिक पंचायत समिती कार्यालयामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर केल्यानंतर पोचपावती तुम्हाला सोबत ठेवायची आहे। मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं जिल्हा परिषद योजनेअंतर्गत सुरू असलेले योजनेची माहिती, त्यानंतर ऑफलाईन पद्धतीनं अर्जामध्ये भरायची अचूक माहिती व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अर्जासोबत जोडायचे कागदपत्राची अधिकृत शासनाने दिलेली यादी, म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अर्जासोबत कोणते कागदपत्र जोडायचे आहेत याची अचूक माहिती घेतलेली आहे। मित्रांनो, दिलेली माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर गरजू लाभार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या अर्जासोबत कोणते कागदपत्र सादर करायचे आहेत याची माहिती मिळेल। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अद्याप आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून
बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती योजनेसंदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट असतील ती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. थांबतो. धन्यवाद.